प्रॉब्लेम बी झालता, जसं तुम्हाला सांगतो. मग बारामतीत मला लय मारलं होतं बरं का. पण ते मारायचं कारण व्हिडिओ नव्हतं. बऱ्याच लोकांना वाटायला लागलं ह्याला व्हिडिओमुळे मारलं. पण काय झालं होतं, मी त्या वेळेस ड्रिंक करून होतो आणि गाडी चालवताना पुढनं अशा काय झालं, ऊस होता आणि 2-3 बाया अशा खुरपून म्हणजे काय गवत बिर काढून आल्या आणि त्या लेडीजला बी गवतामुळे काही दिसलं नाही, मला बी दिसलं नाही. मग गाडी त्यांच्या अंगावर चालली. अंगावर म्हणजे थोडं तिला गुडघ्याला बी टच झालं आणि परत मी गाडी अशी वळवणार झाली, गाडी पलटी. त्या बायाला घाबरले, त्यांना काय वाटलं मुद्दाम आमच्या अंगावर आणली खाली गाडी. मग ती त्यांचीच माणसं तिथंच होती शेतात, याओ याओ असं तसं माणूस. आणि आल्यावर बरं का, पहिल्यांदा ऍक्च्युली मला ते मदतीच्या ह्यानं मदत करायच्या दृष्टीने मला आले बरं का हे करायला. पण जेव्हा त्यांना कळलं ह्यानं ड्रिंक केले, तेव्हा त्यांचा लगेच त्वरा बदलला. कारण कळलं दादा हे नाही मग ह्याचीच चूक आहे. मग तिथं मग मला त्यांनी मारहाण करायला सुरू केली. आता ती गोष्ट माझी पूर्णपणे चुकीची होती, कारण ती माझी मिस्टेक होती. त्यामुळे मी त्या गोष्टी ऍक्सेप्ट केल्या. पण त्या व्हिडिओचा पुढे लय लोकांनी वापर केला, जसं प्रतीक शिंदे. आता प्रतीक शिंदे पण मला माझ्या गावात मारायला आलता, काय पंढरपूरला बाबळगाव मध्ये आलता. 2-3 दिवस तुम्हाला म्हणतो माझ्यावर वॉच ठेवून होता, पूर्ण पोरं बिर घेऊन यायचा, दांडके टाकायचा. पण मी काय त्याला भेटलो नाही बरं का. तर त्यानं परत याच व्हिडिओचा आवाज कॉपी करून स्टोरीला लावला आणि ह्यानं सांगितलं मी बी महेश मोठेला मारलं. हा, तो कॉन्ट्रोवर्शियल खूप किस्सा झाला. पण असं काहीच नाही दादा बरं का.